है धर्म हमारा नाथ, हम तो निर्भय ही रहे, धर्म हमारे साथ, राग सदृश न रोग है, द्वेष सदृश न दोष, मोह सदृश न मूढ़ता, धम्म सदृश न होश, जितना गहरा राग है उतना गहरा द्वेष, जितना गहरा द्वेष है उतना गहरा क्लेश, भोगत भोगत भोगते बंधन बांधत जाय, देखत देखत देखते बंधन खुलते जाय, जो जो अंतर जगत में समता बढ़ती जाय, काया वाणी चित्त के कर्म सुधरते जाय, राग छुटे समता बढ़े, निधे परम संतोष, दूर होय बेचैनिया, मिले शांति सुख कोश, चर्चा ही चर्चा करे धारण करे न कोय, धर्म विचारा क्या करे धारे ही सुख होय, शब्द विचारा क्या करे अर्थ न समझे कोय, अर्थ विचारा क्या करे धारण करे न कोय, शुद्ध धम्म का शांति पथ
संप्रदाय से दूर शुद्ध धम्म की साधना मंगल से भरपूर धर्म जगे तो सुख जगे सब विधि मंगल होय अंतर की गांठे खुले मानस निर्मल होय धर्म हमारा बंधु है सखा सायक मीत चले धर्म की रीत ही रहे धर्म से प्रीत सुख आए नाचे नहीं दुख आए नहीं रोय दोनों में समता रहे तो ही मंगल होय जर बायकोच विचारते असं वाटत असेल तर पुरुषांनी सुद्धा तोंड देवगडाला ब्रह्मदंड दिला भिक्षू संघाला सांगितलं ब्रह्मदंड बिलकुल बोलू शकत याच्याशी कुठलाच व्यवहार करू नका ब्रह्मदंड बोलायचं नाही यांनी सुद्धा ब्रह्मदंड केला चमचाच्या बोलणं बंद केलं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं विचारते महाराज काय झालं महाराज काय अरे ते महाराज नाराज आहेत ना जेवढे महाराज असतात तेवढे नाराज असतात आहे का नाही माहिती ना आपल्याला काय काय लोक मला म्हणतात इतर धर्मीय लोक म्हणतात एकदम माझ्याकडे आला तुम्ही महाराज तुम्ही लय चांगला म्हटलं प्लीज मला महाराज नको म्हणू महाराज म्हटलं की लय नाराज होतो अरे म्हणायचं असेल तर भिक्षू म्हणायचं असेल तर बंदीची मागे पण महाराज चुकू नाही महाराज महाराज तेच असू शकतात की ज्यांनी राज्य चांगलं सुव्यवस्थित केलेलं आहे त्यापैकी शिवाजी महाराज त्यांच्या वंशातल्या नंतर अगदी काळ बघितला तर छत्रपती शाहू महाराज ज्यांनी लोकांवर राज्य केलं लोकांवर नाही लोकांसाठी राज्य केलं आणि लोकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला आम्ही लोकांवर काय राज्य करणार आहे काय सुविधा करणार आहोत मला काहीच नाही म्हणून यासाठी महाराज नका म्हणू महाराज म्हटलं गेलं टेम्परेचर डाऊन होतं म्हणजे एकदम गार होतो बर्फासारखा त्यामुळे महाराज नाही आता ते महाराज म्हणजे महाराज काय चुकलं ते सांगा महाराज नाराज होते एकदम शांत एकदा दोनदा तीनदा रडली ना बाई माझं काय चुकलं माझ्याकडून काय पाप झालं सांगा हेच जर उरला ना चिडला ना तुला अक्कल म्हणजे काय झालं अरे आज रमण गौतम ज्या वेळेस पासून या अमरावती नगरामध्ये आला तेव्हापासून लोक आम्हाला हात जोडणं सोडून दे कोणी जेवायला बोलत जेवायसाठी झाले का तुम्ही मागाना प्रत्येकदा लोक कल्याणासाठी करा नाही का त्या काळची अवस्था सांगितलं मग म्हणले महाराज मी यातच काय करू बुद्धाला बदनाम म्हणजे कसं करू त्यांची काय बुद्धाला बदनाम करायचं काय तर संध्याकाळी प्रवचनाला जातात 7 वाजता प्रवचनाला गेले की 9 वाजता सुद्धा जाते बस पुरुष महिला सगळे जातात बस तुम्ही काम करा ज्यावेळेस प्रवचन सुटेल त्यावेळेस नटा थट्टा करून साज शृंगार करून तुझा ऐकलं ना बाईनं प्रवचनाला गेली संध्याकाळी प्रयोग सुरू केला तिला
साज शृंगार केला, नटली नटली साजरी. आणि तिकडून येत असताना इकडून महिला सुद्धा प्रवचनातून श्रावती नगरातून सुटल्या, चेतमनातून सुटल्या आणि तिकडून ते आले नट्टा थट्टा करून बाई. मावल्यानं तुमचा स्वभाव लय भारी आहे. त्या काळात होता, आताही तुमचाही जाईलच आहे. पुरुष 30 तास प्रवास करेल. किती तास? 30 तास इथून बुद्धगयापर्यंत. समोरच्या सीटवर नाही, बाजूच्या सीटवर कोण बसला, अतिरेकी आहे का, कोण आहे का, पाकिस्तानी आहे का, कुठला अफगाणिस्तानचा आहे, काही घेणं नाही, बिलकुल विचार नाही. खाणं तो दूर सोडा, बोलतही नाही त्याच्याशी. हिंदी बोलते का, गुजराती बोलते का, तामिळ बोलते, काहीच नाही. पण मावल्यानं तुम्हाला 3 मिनिटं होत नाही, बस मध्ये बसला आणि सीटवर बसल्या 3 मिनिटं बसत नाही तर लगेच ते गुजराती आहे का, मारवाडी आहे का, हिंदी आहे का, कुठले आणखी तामिळी आहे, तुम्हाला हिंदी येते का, त्या हिंदीची पुरी चिंदी करता, काहीच माहित नाही तुम्हाला. लगेच डायरेक्ट सरकनावर अरे डायरेक्ट सुरुवात. तेरा नाम क्या है, मर्जी काय. आणि केवढ्याने भागत नाही तुमचं. 3 मिनिटात झाल्यानंतर, नाव घेऊ झाल्यानंतर 3 मिनिटात डायरेक्ट घरात घुसता तुम्ही. घरात तेरी सास कशी, काय विचारायचं, तिचं दुखणं तुझ्याकडे, तुझं दुखणं तिच्याकडे. म्हणून मग तो दुःखातून मुक्त व्हायचं असेल ना, ना तुझं दुखणं तिच्याकडे सांगू, ना तिचं दुखणं तू ऐकून घेऊ, काही गरज नाहीये. दुःख कोणाचं ऐकू नका. माझं सुख मी कशी कशी आहे हे तिच्याजवळ सांगा आणि तिलाच सांगा, तुलाही सुखातून म्हणायचं. स्वभाव तुमचा. ते बाई तिकडून आली आणि प्रवचन सुटलं इकडे. महिला एक महिला होती, तिनं पाहिलं, अरे सगळ्या कुठल्या प्रवचनात श्रावतीच्या चेतमनातून चालल्या घरी आणि ही कुठे झाली. एका महिन्यानं टोकलं दिलं. का म्हणते बाई कुठे सात शृंगार म्हणजे तुला काय घेणं, तुला काय घेणं म्हटलं कोण चढते मला. नाही सांग सांग, याला धरून एक उदाहरण सांगत असतो. वापरायचं कसं नेटवर्किंग केलं पाहिजे, काय म्हणायला पाहिजे, कधी बोलायला पाहिजे, हे तुम्हाला ज्ञान नाहीये. मांडलं जे विचारायला पाहिजे ते विचारायला पाहिजे. महिलांचा स्वभाव आहे विचार तिथपर्यंत. इंजिनियर होते, इंजिनियर कोणी आहे काय इंजिनियर असेल तर लावून घेऊ नका, घेसाल तर घ्या, मला काय घेणं नाही. उदाहरण नाही, इंजिनियर आहे ना, इंजिनियरचं काय काय विचारा होता तो भ्रष्ट इंजिनियर होता. संध्याकाळी येत असताना फळाची बॅग, भाजीपाल्याची बॅग आणि वरून पैसे. आणि इंजिनियर बाई एक चांगला तुमच्यासाठी मावल्या काही नाही. डॉक्टर मी आता माझा आवाज गेला असं माग म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षाच्या अगोदर प्रवचन करून इकडून शिबिर मुंबईला गेलो होतो. आणि तिकडे गेल्यानंतर एका डॉक्टर माझ्या परिचयाचे होते, त्यांच्याकडे गेलो. कुर्ल्या राहत होते, आवाज काही जमतच नव्हता माझा. लगातार शिबिर एवढे शिबिर केले. आणि मग त्या शिबिरात गेला तर आवाज बसला. मी गेलो संध्याकाळी, पण डॉक्टर काय झालं की मी येण्याच्या अगोदर डॉक्टर निघून गेले. ते लेकर खेळत होते बॅट बॉल. म्हटलं डॉक्टर साहेबांचं घर कुठे आहे रे, त्यातला मुलगा लावला आम्ही भतीजी डॉक्टर. तो एक मुलगा म्हणला आता डॉक्टर गेले. ठीक आहे, आता काय करणार. नाही म्हणे पण डॉक्टर बाई घरी आहे म्हणे. चांगली गोष्ट आहे, डॉक्टर बाई घरी आहे, चला म्हटलं हरकत नाही. डॉक्टर बाई डॉक्टर नाही तर डॉक्टर बाई घरी गेल्यानंतर मायने चांगली व्यवस्था केली, चहा वगैरे, बिस्किट आणले. बिस्किट म्हटलं नाही काय नाही, आता संध्याकाळी काय कोरा चहा द्या. कोरा चहा पेलो. ते म्हणले भंतीचे कसं आणलं.
म्हणलं एक झालं, मी डॉक्टरकडे आलो होतो, पण ठीक आहे डॉक्टर नाही तर तुम्ही आहे, मी आहे. काय झालं म्हटलं, माझा गळा साफ नाहीये, आतून त्रास पण होतो, जरा चेकअप करा. डॉक्टर म्हणून बाय बंदे मी काही शिकलेच नाही. म्हटलं डॉक्टरी झाल्या कशा, शिकले ना तर झाल्या कशा डॉक्टर, काय करावं लागलं का? पण असं कधी झालं का? एखादी बाई मास्तरी नाही, तिचा नवरा शेतात काम केल्यानंतर लगेच मास्तर बुवा इकडे, असं झालं का कधी? नाही. एखादी बाई डॉक्टरी आहे, तिचा नवरा दुसरं काम करत, त्याला म्हणतात का डॉक्टर साहेब? नाही बोला. महिलांना पदव्या लागतात, ऑटोमॅटिक शिकल्या नाही तुम्ही लागतात. पण चुकूनही तुम्ही असं करू नका, तुम्हाला शिकावं लागेल. जोपर्यंत तुम्ही शिकाल तोपर्यंत तुमची गुलामी नष्ट होईल. ज्यावेळेस तुम्ही शिकणं बंद केलं, पुन्हा इथे गुलामीचा बाजार सुरू होईल. म्हणून शिकणं हे महिलांचं आद्य कर्तव्य झालं पाहिजे. आणि आजच्या दिवशी त्या महिलांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, त्या सावित्रीबाईंचं स्मरण झालं पाहिजे, त्या रमाईचं स्मरण झालं पाहिजे, ज्यांनी शिक्षणासाठी मोठा चांगला इथं आपला व्यवहार त्या लोकांपर्यंत पोहोचला. त्या फातिमा देवीचे सुद्धा इथं स्मरण झालं पाहिजे. आता महिलांचा जागतिक दिन आहे, त्यासाठी महिलांनी स्वतःहून स्फूर्तीने जागतिक शिक्षणाचा जागर केला पाहिजे. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो मी जागतिक महिला दिनाच्या. हे एक महत्वाचं काम आहे. आणि मग ते बायने सुरुवात केली, दररोज येणारा संध्याकाळी येणारा 7 वाजता. एक दिवस काय झालं की त्या एंटी करप्शन वाल्यांनी पकडलं, रंगे हात पकडला, 500 रुपयासाठी डायरेक्ट जागेवर डिस्मिस. नवरा 7 वाजता येणार, त्या दिवशी किती वाजता? 2:30-3 वाजता धमाकून तर झाला. आल्यानंतर आता बाईच्या जे आहेत इंजिनियर बाईच्या मैत्रिणी खूप झाल्या. नळावर गेली की पहिला नंबर बाईचा, जरी मागून आली तरी नंबर कोणाचा? इंजिनियर साहेब नाही ना तुमचा, काय कामाला बघा. आणि मग नोकरीवाल्या बाईला काय काम असतं? दरवाजा बंद करणे, टीव्ही लावणे, फॅन लावणे, लय जर झालं तर तांदूळ निवडणे, याच्या पलीकडे काय झालं? या बाईला तेच काम आहे. दरवाजा बंद केला, फॅन सुरून तांदूळ निवड, तांदूळाचं ताट पुढे आहे, टीव्ही सुरू आहे, बस एवढी काय त्या टीव्हीत गर्द झाली पावलेली. तांदूळ खड्या तांदूळ मागत होते, बिचारी माहितच नाही तिला एवढी गर्द झाली. काय वाजला दरवाजा, ठक 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 ठक. बाय म्हणते कोण आहे? मी म्हणल्या मी आहे. एवढ्या लोक आल्यानंतर या काय विचारली, थांबा म्हणता सोप्यावर बसले, खुर्चीवर बसले, राजा स्पीड वाढवला बाई, पाणी आणलं. तुम्ही अचानक कसे आले? ते म्हणले जरा शांत आहे, हिला गडबड लागली, हिट लागली, काहीतरी गडबड झाली. चहा करून म्हणजे कर बरं जाय करायचा, लगेच चहा. तरी बाबा काही कमी होती. आणि झालं बाय तब्येत तिकडे डॉक्टरकडे जाऊया. ते म्हणले तू बोलू नको, जरा शांत होता. म्हणजे काय झालं, काय घेत मला नाही सांगायचं कोणाला, मी तुमची अर्धांगिनी ना, मला नाही सांगायचं कोणाला, सांगा काय झालं, काय झालं. ते आले 2 शब्द, प्लीज. घामच चिरलाय, प्लीज म्हटल्या डायरेक्ट. ते म्हणले बघ मला बायाचा स्वभाव मला माहित आहे की तुमचं एवढं नेटवर्क भारी आहे ना की तू लगेच पत्र होतील का, सांगू नको कोणाला. लक्ष काय? ते म्हणले मला रंगे हात पकडलं आणि जागेवर डिस्मिस केलं. बाई उभी होती ना, डायरेक्ट खाली याचं सगळं विसरलं, पाहिलं सगळं, दवाखान्यात चालता कुठे जाऊ काहीच नाही. बाई सकाळी जाणारी बाई आली ना 8 वाजता, बाई केस जरा मोकळे, गाऊन घातलेला, हातात हांडा, बाई चालली तिकडून खेप घेऊन आलीच बाई. तिची होती मैत्रीण, थांबली. म्हणले बाई ते काय झालं तुम्हाला? म्हणलं काय नाही. नाही म्हणलं काय करायचं, तसं काहीच नाही. म्हणजे तसं काय नाही, म्हणजे तसं आहेच काय ना काही, तसं नाही तर तसं आहे का.
ते म्हणले सांग. तिने विचारलं. ते म्हणले मी कोणाला सांगू ना, मी तुझी सख्खी मैत्रीण आहे ना, मला नाही सांगू तर कोणाला सांगशील. ते म्हणले बघ तू सख्खी आहेस म्हणून तुला सांगते, कोणाला सांगू नको. म्हणले नाही. काय झालं, काल माझ्या नवऱ्याला रंगे हात पकडलं, डिसमिस करून टाकलं. बाईच्या चेहऱ्यावर भारत मध्ये मैत्रिणीच्या ती खेप घेऊन तिकडे बाहेर गेल्यानंतर तिची मैत्रीण भेटली. तिची मैत्रीण भेटल्यानंतर काकाने इकडून तर हसत खेळत आणि इकडून येताना म्हणजे तुझ्या बाहेर चेहऱ्यावर कसे काय 12 वाजले. म्हणजे तसं काय नाही, तसं काय नाही, म्हणजे तसं आहे काहीतरी. लगेच सुरुवात आहे. तिने म्हटलं ना प्लीज मी तुझी सख्खी म्हणजे मला नाही सांगत, कोणाला सांगितलं. म्हणले बघ तुला सांगते, तिसरीला सांगू नको. म्हणले काय झालं. ते म्हणले माझी इंजिनिअरिंग मैत्रीण आहे ना. म्हणले हा. तिच्या नवऱ्याला डिस्मिस केलं. हिच्या आता 12 वाजले होते, तिच्या डायरेक्ट काट्यावर काटा 24 डायरेक्ट कोमा. आता ती गेली पुढे, तिची मैत्रीण भेटली. ते काका म्हणले इथे काय केलं, का वाजवले 12, का वाजवले, काट्यावर काटा कसं काय झाला. ते म्हणले तसं काय नाही, तसं काय नाही म्हणता बरोबर गेला. ते नाही तसं सांगितलं. माझ्या मैत्रिणीची मैत्रीण जी आहे तिच्या नवऱ्याला डिस्मिस केलं. त्याला ते गेल्यानंतर हात पाय गाठ झाले. बाईची खेप भरायचं असताना अगोदर तिच्या समोर माणूस उभा ठक 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 नमस्कार नमस्कार. ते बातमी ऐकली ती खरी आहे ना. याने बायकोला बघितलं कुठे, बायको पाठी. ते म्हणले सखी हे काय. म्हणले मी माझ्या मैत्रिणीला. अगं तुझ्या मैत्रिणीला सांगितलं तिनं तिच्या नेटवर्क 2 मिनिटं नाही झाले काय एवढं भारी नेटवर्क झाला. अरे हे धम्मात वापरा ना तुम्ही, हे धम्मात वापरा ना, नेटवर्क नाही ना. एवढा अपप्रचाराचा भाग सुरू करतात तिची तिला तिची तिला तिचं. किती मोठं प्रचाराचं यंत्र तुम्ही सुरू करता. सत्य कामात प्रचार सांगा ना, मोठं प्रचार या सगळ्यांना धनाचा लाभ किती महत्वाचं. त्या महिन्याने सुरू केला ना. काग म्हणजे कुठे तिनं सांगितलं तुला काय घेणं नाही, तुला काय घेणं नाही, झालं ना सांग ना प्लीज प्लीज म्हटलं ना. तिनं डायरेक्ट सांगितलं मी चालली भगवा श्रमण गौतमाच्या आश्रमात रात्र घालवायला चालली. गेली वेळ राहील. सगळे लोक परत आले, गेली तिथपर्यंत परत रिटर्न रात्र. पहाटे गेली उठून आणि पहाटे गेल्यानंतर साडीचा पदर रोडतोय, केस मोकळे विखुरलेले, झोप झाली नाही म्हणून चालत आली पाहिजे. पहाटे त्या बाईनं पाणी भरता भरता विचारलं मला कोण आहे तिकडून. ते म्हणले द्यायची जाय. तिला विचारलं का म्हणे एवढा पहाटे कुठे, तुला काय घ्यायचं, तुला काय घ्यायचं ना विचारतात ना, सांग प्लीज म्हणतात. तिला सांगितलं रात्र घालून आणली मी सिद्धार्थ बोधिसत्व. सिद्धार्थ श्रमण गौतमाच्या तिथे बुद्धाच्या आश्रमातून रात्र घालून प्रचार केला. 8 महिने घ्या चर्चा इच्छा एवढ्या चर्चा, एवढा भूत आला चर्चेला. पोटाला खळगी बांधली, काष्ट बांधले, कपडे बांधले आणि आल्यानंतर मोठं पोट केलं. सुजून फुगून घेतलं, किडे चावड्या आल्या आली. भगवंत संध्याकाळी प्रवचन करत आहे. विशेष त्या प्रवचनाला राजा होता, राणी होते, मंत्री होते, उपासक होत्या, उपासिक होते, भिक्षू होते, भिक्षू होते. जसा मध्ये गॅप ठेवला ना तसा भगवंताच्या समोर मध्ये गॅप होता. आणि बाई आली ना, चालता येत नाही असं नाटक करून येत होती ना बाई. चिंचाय दृढ वचनं जनकाय मुचे. समोर आली आणि उभी राहिली आणि एकच बबल केला. भगवंत प्रवचन करत होते शांत आणि तिने सांगितलं श्रमण गौतम किती मधुर बोलतो आपण तुम्ही. माझ्या सारख्या सगळ्या जर बुद्धाने सांगितलं असतं अरे ही माझ्यावर आरोप करते रे राजा, तर डायरेक्ट राजाने तलवार काढली असती आणि लोक शीर्षेत केलं असतं. पण बुद्ध कसं असू शकतात ते. जर त्या महिलेचं डोकं जर कापायला छाटायला सांगतील तर ते बुद्ध कसले. राजा उठला तर भगवंताने इशारा केला अरे राजन, आणि हळूच शांत बोला संतेन सोम विधिना
जितवा निंदो शांतपणाने समतेने देतो. हळूच म्हणतात बेटा चिंचा हे सत्य फक्त तुला आणि मलाच नाही. तिसरं कोण जाणार आहे? तू जे काय केलं हे तुला माहिती आहे, कारण मी सर्वज्ञ आहे त्यामुळे मला माहित आहे. पण तू केलेलं सत्य हे तुला माहित आहे. तिला असं वाटलं की दोघांतच चर्चा झाल्या नाही, बस मी जिंकले, मी विजय प्राप्त केला. आणि एवढ्या भर लोकांमध्ये बुद्धातून चूत केलं, पाडलं खाली. अनावर झालं ना सगळं. बायला हक्की फुटायला लागले ना, हात तुकोबा राय म्हणता चिरगुटे बांधुनी वाढविले पोट गर्वार वाट जनामध्ये. उभी राहून सांगते ना गर्भवती झाली यांच्याकडून. लटकेचे डोहाळे दाखवी प्रकार. श्रवण गौतम याची काय व्यवस्था कर, सांग राजाला. राजाला सांग माझी काय व्यवस्था कर. मुलगा जन्माला कोणी संतान जन्माला येईल त्याची व्यवस्था करायला सांग. लटकेचे डोहाळे दाखवी प्रकार. दूध असताना पोरा पोटी नाही. दूध असताना पोरा पोटी नाही. अरे पोटात मुलगा नाही तर तू येईल म्हणून. तू कामने अंत वांजची ती खरी. तुकोबा राया काय म्हणतात, अरे ती वांज आहे ना, ती वांज आहे, ती पुत्री काय, ही संतान आहे. अरे तिला मुलगाच होऊ शकत नाही, ती कशी आहे. गर्वार वाट जनामध्ये तुका म्हणे अंत वांजची ती खरी. फजिती दुसरी जनामध्ये. हसली ना बाई, मी विजय प्राप्त केला. माझे धर्म आता मान सन्मान म्हणजे आता बुद्धाला बदनाम करण्याचं काम सुरू केलं. बुद्ध बदनाम. जसे हसली तसा धक्का लागला, जसा धक्का लागला तसं पोट खाली गेलं, पाठीमागची गाठ सैल झाली आणि सगळं चित्र खाली पडलं. फजिती दुसरी जनामध्ये. सगळं राजाने बघितला सगळ्या गोष्टी. आणि बोलतो ना बोलते या बाळाची फक्त अरे पुढे हळूहळू आणि बघितलं अरे पोट नाही. अक्षरशः रडले, हात जोडे, भगवान क्षमा करा हो, मला क्षमा करा हो, मला माझ्या धर्मगुरूने शिकवलं भगवान म्हणून मी केलं हो, म्हणून केलं. सगळे लोक स्तब्ध. राजा आणि सुद्धा दंड. भगवंत म्हणतात अरे राजन, अरे ती बहिकावत आली रे, अज्ञान मुलगी आहे. नाही सोडून दे. बुद्ध बदनाम होत नाही. बुद्धाला काय आज बदनाम केलं, अनेक बदनामीचे धंदे सुरू केले. त्याने बुद्ध बदनाम होत नाही तर लिखाणाच्या माध्यमातून बुद्धाला बदनाम केलं. आता जगातले लोक होतात म्हणून बुद्धाला नवा अवतार म्हणून घोषित केलं. आणि आजही सुद्धा तो 16 आजही सुद्धा बुद्धाला बदनाम करण्याची शृंखला त्यांनी अजून कायम ठेवली. हे सगळं चाललंय. केला आणि विचार केला, सोडून दिला. आणि सोडून दिल्यानंतर आमचं पितळ उघडं बाहेर पडेल. आमचं पितळ उघडं बाहेर पडल्यामुळे काय होईल, त्याच साधू लोकांनी, त्या नग्न लोकांनी याला खात्मा केला, तिचे तुकडे केले दुसऱ्या दिवशी आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. जैसे कर्म वैसा फल. क्या करे बुद्ध तर तेच म्हणतात, जसे कर्म केले तसे फळ भोगावं लागतील. बदनाम कोणाला. त्यांचा एक डाव होता की इच्छा जर तुकडे केले, कचऱ्याच्या डब्यात जर टाकलं तर पुन्हा बुद्धाच्या, कारण बुद्धाने बदनाम केलं म्हणून बुद्धाने लोकांना सांगितलं असेल म्हणून तुकडे करून टाकलं. असं ते केलं, पण तसंही झालं नाही. तेव्हा अगोदरच बुद्धाने डिक्लेअर केलं आणि सांगितलं अरे बेटा तुझ्यावर असा घात होईल, सावधान राहा आणि मनुष्याचं जीवन जग, सुखी जीवन आहे. तिला संरक्षण द्याला. राजाला सांगितलं तिच्याकडे खबरदारी ठेवा, तिची जाणीव निगराणी ठेवा. देण्याच्या ऐवजी अधर्मी मार्गाने गेली आणि स्वतःच्या निरय लोकांमध्ये प्राप्त होऊन बसली. दुःखातून मुक्त झाली.
म्हणजे मशरूम खाल्ला आणि मशरूम खाल्ल्यामुळे अतिसार झाला, गरम होते ते, अतिसार झाला. स्तुती करतात. अरहंत सम्यक संबुद्धाच्या जीवनातले दोन मुख्य भोजन आहेत की जे पावन झालेले दोन आहेत. नंबर एक, सुजात्याचं पहिलं भोजन की ज्यामुळे बुद्धत्व प्राप्त झालं, आणि अरहंत सम्यक संबुद्ध म्हणतात की बुद्धाच्या जीवनातलं अंतिम भोजन ज्या भोजनामुळे महापरिनिर्वाण प्राप्त होऊ शकला. शरीर यातून मुक्त झाले. ते सोनाराचं या भोजनाला आणि तिथे शेवटच्या क्षणापर्यंत अतिसार झाला, बोलायला येत नाही, एकदम शांत आहे. आणि ते घटिका मोजतात, ती घटिका मोजतात. तो वेळ येते, तो काळ येतो, शांत आहे. लोकांच्या दर्शनाची लाईन लागली. दर्शन लिच्छवी लोक दर्शन. आनंदाला सांगितलं की सगळ्या लोकांना जाहीर करून सांगण्यात तुझ्यावर दोष लागतील. आमच्या नगरात सुद्धा आम्हाला निरोप पाठवला नाही. लाईन कुठपर्यंत? पहाटे तिसऱ्या प्रहरी. त्या तिसऱ्या प्रहरी बुद्धाला महापरिनिर्वाण होईल. पहाटेच्या काळामध्ये होईल. ज्या घटनेला बुद्धत्व प्राप्त झालं त्याच घटनेला महापरिनिर्वाण प्राप्त होईल. अशा वेळेस त्याच्या अगोदर लाईन मध्ये उभा होणारा सुभद्र नावाचा व्यक्ती की जो परिवाराच्या होता, दुसरा होता. काय घालव कोणता परिवाराच्या होता? नाही, उपासक होता. तो उठून उभा राहिला आणि सांगितलं, मला बुद्धांकडून शिकायचं आहे, मला बुद्धाकडून मुक्त व्हायचं आहे. मी लाईन घटणार नाही, मी दर्शन घेणार नाही. आणि लाईन आनंद म्हणतात, अरे राजा तू विचार करे, भगवंताची शेवटची घटना येते का तू असं करतो? नाही, मला विचार. सुभद्र नावाचे ब्राह्मण व्यक्ती नाही, मी हटत आहे नाही, लोकांना दर्शन घेऊ देणार, मला उपदेश. या अवस्थेत सुद्धा अरहंत सम्यक संबुद्ध लोक कल्याणाचे मार्ग दाखवते. महाकारुणिक भगवान बुद्ध करुणा स्वराने आनंदाला म्हणतात, अरे आनंद येऊ दे रे, त्याला येऊ दे. अरे गंगा वाहते, एखादा तहानलेला माणूस अरे त्या गंगा तीरावर येत असताना पाणी न पिऊ देणे कसं होईल? व्याकुळ होईल. येऊ दे, त्याला येऊ दे, कोण आहे, येऊ दे. त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उकल केली आणि त्या क्षणी तो भिक्षू बनला. स्वतःपणावस्था प्राप्त केली आणि तो स्वतःपण प्राप्त करत असताना बुद्धाच्या निर्वाणिक मार्गाचा अभ्यास करायला शिकला. शेवटच्या क्षणी त्यालाही सुद्धा भगवान अरहंत सम्यक संबुद्धाने ई अभिक्तवे म्हटलं आणि ई अभिक्तवे म्हटल्यानंतर त्याला उपसंपदा देऊन टाकली, भिक्षू बनवलं. तो भिक्षू आणि ज्यांनी जाणीवपूर्वक भिक्षूंमध्ये दोन वाद निर्माण केले, तो भिक्षू. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला जाणता. भिक्षू झाला, जीवन जगण्याची कला शिकली. तो बोलला वेगळा, अरे बरं करा आता, भगवान अरहंत सम्यक संबुद्ध आता, अरे महापरिनिर्वाण झाला ना, काही रडू नका. भिक्षू वेगवेगळे रडत होते, कोणी रडधडी शोक करत होते. आणि एक व्यक्ती सुभद्र नावाची व्यक्ती बोलली, अरे रडू नका आता, काय करणार, बरं झालं म्हातारा गेला, अरे आता तुम्ही स्वतंत्र झाले. तो बोलणारा सुभद्र वेगळा होता आणि हा झालेला सुभद्र वेगळा. लोकांना दुःख झालं आणि सगळ्यात मोठं दुःख झालं कौंडण्य. आणि सांगितलं, अरे हे तर दुःख बुद्धाच्या अगदी मृत्यूनंतर, भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर असं जर होत असेल संघामध्ये काय करणार. म्हणून त्यांनी पहिली धम्म संगीतीचं आयोजन करण्यात आले. पहिली संगीती बसली. त्या संगीतीमध्ये सांगितलं बुद्धाची वाणी सुरक्षित ठेवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या संगीतीमध्ये दोन घटक लिहिल्या गेले. ती संगीती जाणीवपूर्वक 6 महिन्यापर्यंत, 3 महिन्यापर्यंत, 3 महिने सप्तपर्णी ग्रंथामध्ये. त्या संगीतीमध्ये
499 अरंभ होते, 5 अरंभ, पण ज्याला 82,000 स्कंदाचं बुद्धाचं ज्ञान ते होतं, पण 2,000 स्कंदाच्या गोष्टी अनेक भिक्षुकांनी सांगितल्या होत्या, तेही स्कंद जवळ केले. अशी 84,000 स्कंद एकट्या आनंदाच्या पाठ होते. म्हणून कौंडिन्याने सांगितलं की तुम्हाला इथं जाणं गरजेचं, हे करणं गरजेचं. बस अनंत बनले, शेवटच्या क्षणापर्यंत अनंत बनले आणि त्यांच्याकडून पूर्ण सुप्त पिटक वाचून घेतलं. आणि ते आपल्या गाठी जेवढे सूत्र असतील त्या सूत्राची सुरुवात होत असताना आपण त्या शब्दापासून करतो, एवं मे सूतं एकं समयं भगवा. हे कोण म्हणते असं? एवं मे सूतं एकं समयं भगवा, असं कोण म्हणते? असं मी ऐकलं. सूतं म्हणजे ऐकणे, असं मी ऐकलं. कसं? एवं मे सूतं एकं समयं, एक वेळी एक काळी भगवान पुनरावृत्तीमध्ये असताना त्यांनी तो उपदेश केला. तो जसाच्या तसा मी ऐकला आणि तो तुमच्या समोर कथन करतो. एवढं सुपिरियर ज्ञान त्यांना, एवढी मेमरी स्ट्रॉंग होती आनंदाची, एवढी चीप त्यांची 528 जीबी नव्हती त्यांची, त्यांच्यापेक्षा खूप मोठी जीबी होती त्यांची. जसे तसंच बोलत होते आणि ते सांगत अनेक म्हणत होते, बरोबर आहे का? हा बरोबर आहे, चला पुढची गाथा, पुढची गाथा. अशी 82,000 सूत्र त्या ठिकाणी बोलल्या गेले आणि अनेक ऋषींचे सूत्र त्याच्यात बोलल्या गेले. असे एकूण 84,000 स्कंद म्हणजे हे गाथा एकत्र केले, सूत्र एकत्र केलं, त्याला स्कंद म्हणतात. समूह त्याला स्कंद म्हणतात. ते केले ते बोलले. आणि विनय पिटकाचं तंत्र ते केलेलं आहे. आणि त्या विनय पिटकाच्या सुद्धा त्यांनी सुद्धा तेच म्हटलंय, एवं मे सूतं ऐसा मैंने सुना है कि जब भगवान अनंत सम्यक संबुद्ध किसी और को नियम का पालन करने के लिए बोलते थे, तो स्वयं पहला नियम धारण करते, धारण करे सुधा. हे त्यांनी केलं भगवंतानी आणि तो नियम असा लागू केला होता. ते मी त्याचा आय विटनेस आहे. तो विनय पिटक उपाली नाव्याने पूर्ण करून टाकला. 2 आणि कालांतराने नंतर अभिधर्म पिटकाची निर्मिती झाली, ती श्रीलंकेमध्ये झालेली आहे. तो एक भाग महत्वाचा आहे. एक सगळ्यात महत्वाचं जाणणं महत्वाचं आहे की हे बुद्धवाणी जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचे असेल, बुद्धाला जर जिवंत ठेवायचं असेल, तर प्रॅक्टिकल बुद्ध जीवनात उतरला पाहिजे आणि तो लोकांच्या समोर सादर करता आला पाहिजे. एवढं जरूर करा. आणि हा जरूर महत्वाचा उपदेश श्रवण करत असताना आपण स्वतः बुद्धाला वाचा आणि लोकांमध्ये मांडा आणि स्वतः सुखाची अनुभूती घ्या आणि लोकांना सुद्धा दुःखातून मुक्त करण्यासाठी तो आदर्श दाखवण्याचं काम करणं हे आपलं अगत्याचं आहे आणि तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून या सगळ्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण श्रवण करत असतो. खूप महत्वाच्या गोष्टी आपण इथं केलेल्या आहेत. 10 दिवसांमध्ये 8 प्रवचनामध्ये मला माहित आहे की सगळ्याचं समाधान होत नाही. 8चं प्रवचन आहे तरी सुद्धा तो जो जसा जसा वेळ भेटेल तसं तसं बोलतो आपण. किमान 2 तास पर्यंत करायचं आणि 2 तास पर्यंत बोलत असताना मी काही चिप नाही धरले, टेप मध्ये टाकले, मोबाईल मध्ये टाकले, कंटिन्यू सुरू केला नाही. अरे मोबाईल गरम होतो, मी तर हाडामासाचा आहे, मी गरम होत असेल का नाही, आवाज गेला. 2 तासापर्यंत ठीक. ज्याचं ज्याचं समाधान झालं त्यांनी प्रॅक्टिकल मध्ये उतरवण्याचं काम करा. ज्याला ज्याला जेवढं समजतं तेवढं सतत विवेक बुद्धीवर उतरवण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एका संघर्षाला उभून उभे राहा की जगाला शुद्ध बुद्ध दाखवायचे असेल तर श्रमण संस्कृती आपल्याला जाणीवपूर्वक इथं जिवंत ठेवायची आहे. आणि पुन्हा या भारतामध्ये जगाला बुद्ध दाखवायचे आहे. मग ते आंदोलनाच्या माध्यमातून असतील किंवा संघर्षाच्या माध्यमातून, पण शांततापूर्वक आहे. पहिलं आंदोलन आणि आमच्याशी सुरुवात केलं पाहिजे. बुद्ध आमच्या पंचशिलाच्या माध्यमातून आम्ही रुजवले पाहिजे. एवढं सगळ्यांकडून अपेक्षित करतो. मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्यापर्यंत
प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आजूबाजूच्या गावातले लोक आलेले आहेत त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. भाई वेस्ट हम किसी का नहीं करते क्योंकि हमारा धर्म ही हमें बताता है कि सबका मंगल कर, सबका मंगल हो, यही बताता है. तो हम ये भी मंगल कामना करते हैं इस गांव में जिस संप्रदाय के लोग हैं, हमें उस संप्रदाय से कुछ लेन देन नहीं, लेकिन इंसान है, हम इंसान के प्रति मंगल मैत्री करते हैं. प्राणी मात्र सहित हम मंगल मैत्री करने जा रहे हैं. आप भी लोग मंगल मैत्री में सम्मिलित हो, ऐसा ही आग्रह करता हूँ. सबके लिए खुला है मंदिर और सबके लिए खुला है बुद्ध का विहार. सब लोग सुखी बने, यही उम्मीद करते हैं. सबका मंगल हो, सब ईश्वर मुक्ति हो, सबका भला हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु